गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। राज्यातील महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत। महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। दिल्लीत 8 दिवसांपूर्वी आपण खासदारांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो असल्याचं सांगितलंय। सुप्रिया सुळे यांनी शाह यांच्यासोबतच्या भेटीचे कारणही सांगितलंय। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली। सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलंय। या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने उलटून गेलेत। हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे। सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की महाराष्ट्रात माणुसकी विसरली आहे का, असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। माझ्या मुख्यमंत्र्यांचे मतभेद असले तरी देवेंद्रजीकडून माझ्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर 8 दिवसात न्याय मिळेल अशी माझी ही अपेक्षा होती। या राज्यात अशी कुठलीही कृती सहन केली जाणार नाही, असा सिग्नल वरिष्ठ पातळीवरून द्यायला पाहिजे होता। हे राज्य छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या संस्कारानं चालेल अशी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे। मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पदर पुढे पसरणार आहे आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करणार असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। सुप्रिया सुळे यांनी या पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचं सांगितलंय। 8 दिवसांपूर्वी 13 फेब्रुवारी आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचं त्यांनी सांगितलंय। संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आम्ही भेटलो असल्याचे सुळे यांनी सांगितलंय। न्याय मागण्यासाठी आम्ही परत भेटू असेही त्यांनी सांगितलं। गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे अशी बजरंग बाप्पांनी संसदेत मागणी केली असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।